हो. आणि दुसरी गोष्ट, काही लोक आता वेगळ्या पद्धतीने सांगतात महाराष्ट्र राज्याचं वाटोळ केलं. आणि ह्याच व्यक्तीने काका एकदा दुर्दैवाने एका गाडीत बसून निघालो होतो आणि नेमकं त्यावेळेला पुरंदर उपसाचं उद्घाटन होतं पुण्यापाशी. तर मला 2-3 प्रश्न विचारले, या योजनेला किती खर्च आला, ही कुणाच्या डोक्यातून निघाली योजना. म्हणलं डोक्यातून नाही निघाली पण जनतेच्या मागणीतून निघाली. अजितराव, त्या जोशीला तुम्ही गुंडाळलं आणि म्हणून तुमचं साधलं, नाहीतर ही काय आम्ही असतो तर तुमचं हे स्वप्न पूर्ण होऊन दिलं नसतं. म्हणलं ते आम्हाला आधीच माहिती होतं म्हणून तुमच्यापर्यंत आलोच नाही. असो, आता पूर्ण झालंय. याच्या पुढच्या काळात आता मला वाटतं या जिल्ह्यातच एक 2-3 योजना राहिल्यात इज्जतला पाणी पोचवायचं. आणि दुसरी एक तरतूद काका मी असताना केलेली आहे. तनाळी म्हणून एक शिराळा तालुक्यात ठिकाण आहे, तिथं आणखीन एक धरण होऊ शकते 10 TMCचं. आणि त्याचं पाणी चांदोलीत पडून त्याच्यावर 10 मेगावॅट वीज तयार होऊ शकते. हे एक प्रकरण आपण यांच्या मागे आता लागूया. हायड्रो आणि त्यामधून मिळालेली वीज आमच्या जिल्ह्याचा प्रथम अधिकार आहे. रात्री वीज देण्याच्याऐवजी सकाळी द्यायला सुरुवात करा आणि शेतकऱ्याचे हाल कमी करा, अशा पद्धतीची मागणी या ठिकाणी आपण करूयात. असो, एक गोष्ट मात्र लक्षात ठेवा, पुन्हा एकदा आठवण करतो, महाकाली चालू करायचं असेल तर काका निवडून यायला पाहिजे. मान्य आहे का? मग आता हे काम पूर्ण करा. तुमचं काम आम्ही पूर्ण करतो, काय काळजी करू नका. आणि शब्द दिल्यावर पाळणारी माणसं आहे आम्ही. हा, बरोबर आहे, बरोबर आहे. असो, 2 दिवसात आता मतदानाचा दिवस येईल. दोन्ही दिवस सावध राहा. आज मला फोन आले होते 4-5, सावध राहण्याचा सल्ला दिलाय. मी एकाला विचारलं, म्हटलं का सावध सल्ला का देताय हा, तुम्ही काय ऐकलं का? ऐकलं नाही, आदत से मजबूर आहे, ही कायमची सवय आहे त्यांना, त्याच्यामुळं तुम्ही सावध राहा. आणि म्हणून मी आपल्याला एक परत अगदी आग्रहाची विनंती करतो, ह्या नादाला लागू नका. ही संस्कृती आता या तालुक्यातनं मोडूया आणि खऱ्या अर्थाने योग्य मतदान घेऊन योग्य सेवा लोकांची करण्यासाठी योग्य यंत्रणा उभी करण्याचं काम या पुढील काळात करूया. बंधूंना, एवढं एक मतदान जर तुम्ही चांगल्या पद्धतीत दिलं तर आता मगापासून चर्चा झाली, 2 आमदार तर होणारच आहेत. आणि हे खरी कल्पना पाडली आहे, एका आमदाराकडनं लोकांचं समाधान होणार नाही म्हणून दुसराही आमदार देण्याचं मान्य केलंय अजितदादांनी. आणि शंका बाळगू नका, अजितदादा शब्दाचा पक्का माणूस आहे, काही हे होणार नाही, घोटाळा काय होणार नाही, करणार नाही. तर या सगळ्या पार्श्वभूमीवर या तालुक्याचं पुन्हा एकदा भवितव्य लिहिण्याचं काम तुमच्या हातात आलेलं आहे. योग्य पद्धतीने त्याचा उपयोग करा. आणि ज्या पक्षांनी आपल्याला एवढी मोठी खैरात दिली आहे तशाच पद्धतीचं लक्ष, मी काय सतत खैरात द्या असं मला म्हणायचं नाहीये. आमच्या
नशिबाप्रमाणे आमच्या योग्यतेप्रमाणे जे देता येईल ते द्या, कायद्याप्रमाणे जे देता येईल ते द्या, परंतु आमच्याकडे अशा पद्धतीचं लक्ष ठेवा. काही तरतुदी केल्या तरी सुद्धा आम्ही समाधानी आहोत आणि त्या सगळ्या गोष्टीची पूर्तता करण्याच्या दृष्टीने हे मतदान महत्वाचं आहे. बंधूंनो, या तालुक्याचा इतिहास लिहिण्यासाठी हे मतदान योग्य पद्धतीने होणं गरजेचं आहे. एवढंच नाही, काका निवडून आल्यानंतर मी आजच तुम्हाला सांगतो, हा इतिहास एक जागतिक पुस्तक आहे, लिम्का बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड, त्याच्यात ही नोंद होईल. आता ती 2 गोष्टीसाठी होणार आहे, ते मी तुम्हाला निकालाच्या नंतरच्या भाषणात सांगेन, पण ही नोंद मात्र नक्की होणार आहे. तुमच्या बोटात ताकद आहे, ते बोट नीट वापरा आणि एकदा जगाला दाखवून द्या की मनात आणल्यानंतर हा कवठेमंकाळ तालुका काय काय करू शकतो हे एकदा कळू द्या. आणि विशेषतः ही आपल्या पुढची जी उमेदवारी लादलेली आहे ना, राष्ट्रवादी एसपी गटाने, त्यांना हा मेसेज गेला पाहिजे की तुम्ही वर्ण लादायचा प्रयत्न केला, कारण जनतेने धुडकावून लावलं. आणि म्हणून आपल्या तालुक्याच्या भवितव्याच्या दृष्टीने ही घटना अतिशय महत्वाची आहे. तुम्ही ते कराल असं मला निश्चितपणाने खात्रीने वाटतंय. आता अंदाज लावायला लागले, तुम्ही काय अंदाजाने काही करू नका, पण हे लीड रेकॉर्ड बुक होण्याच्या दृष्टीनं झालं पाहिजे एवढंच मी विनंती करतो. खूप वेळ झाला, खूप लोक बोलली, पण मगाशी मी सांगितल्यासारखं माझ्या मनात समाधान झालं. अतिशय योग्य पद्धतीने सगळे वक्ते बोलले. निर्भीडपणाने एवढे कसं काय बोलले मला आश्चर्य वाटायला लागले. राजा भाऊ, उद्या सगळं आहे ना? ठीक आहे. आपल्याला आज रात्रीत सुद्धा भगवान सद्बुद्धी देवो अशी इच्छा व्यक्त करून मी या ठिकाणी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.